नमस्कार। एक मॅट्रिक्स बघणार आहोत जिचा ॲडजॉइंट मेथडने आपण इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे। सो सिंपल आहे, 2x2 मॅट्रिक्स आहे। ॲडजॉइंट मेथडने काढायचं आहे, त्यामुळे डिटर्मिनंट ऑफ हे आपल्याला लागणारच आहे, प्लस डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तरच आपण त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो। त्यामुळे आधी आपण डिटर्मिनंट काढणार आहोत आणि मग ॲडजॉइंट मेथड ते को फॅक्टर्स वगैरे या मेथडने आपण ते सॉल्व्ह करणार आहोत। सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, तर 2x2 मॅट्रिक्सच आहे त्यामुळे सिंपल आहे, डिटर्मिनंट 15 3 7 2 which is equal to 15 into 2 means 30 minus 21 is equal to 9 which is non-zero. non-zero म्हटल्यावर याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो आणि तो आपण फाइंड आउट करू शकतो। तर हा आपल्याला लागणार आहे डेफिनेशन प्रमाणे, आपण इथे लिहून ठेवूया तो काय आहे, डिटर्मिनंट प्लस 9 असा तो डिटर्मिनंट आलेला आहे। त्याच्यानंतर आपण मायनॉस काढतो, मायनॉस काढून आपण को फॅक्टर्स काढतो। को फॅक्टर्स म्हणजे काय, जे मायनॉस आहेत त्यांना आपण साइन असाइन करतो, त्यामुळे आपण डायरेक्ट को फॅक्टर्सच काढणार आहोत, कारण आधी सगळे स्मॉल a11 a12 काढायचं आणि मग त्याला कॅपिटल A11 कॅपिटल A12 रिनेम करायचं आणि मग साइन द्यायची। याच्याऐवजी आपण डायरेक्ट तिथे को फॅक्टर्सच काढायचे। तेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तो को फॅक्टर्स काढायचे। आता हा आहे 2x2 मॅट्रिक्स, त्यामुळे किती को फॅक्टर येणार, तर 4 को फॅक्टर्स येणार। को फॅक्टर्स फर्स्ट ह्या पोझिशनचा, ही पोझिशन कोणती, स्मॉल a11 पोझिशन आहे। स्मॉल a11 पोझिशनचा को फॅक्टर म्हणून म्हणतो त्याला, तेव्हा आपण त्याला कॅपिटल A11 असं आपण म्हणतो। त्यामुळे कॅपिटल A11 म्हणजे फर्स्ट पोझिशनचा को फॅक्टर काढायचा, त्याला साइन द्यायची, which is equal to काय येणार आहे, हा 15, हा 15 नंबर ज्या रो मध्ये ही रो आणि हा कॉलम, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम इग्नोर करायचा। आता किती नंबर्स इथे राहिले डिटर्मिनंट काढण्यासाठी, तर एक सिंगल नंबर राहिलेला आहे। त्यामुळे सिंगल नंबरचा डिटर्मिनंट काय असतो, तो नंबरच असतो, त्यामुळे हा नंबरच झाला। पण को फॅक्टरमध्ये दुसरा नंबर नाही डिटर्मिनंटने काढलेला, तर त्याला साइन पण द्यायला लागते। साइन त्याला मल्टिप्लाय करायचे, -1 रेस टू सफिक्स बघायचा, 1 1 आहे म्हणजे 1 + 1 करायचं। सो -1 रेस टू 2 म्हणजे साइन चेंज नाही होणार, कारण +1 झालं ना ते, त्यामुळे 2 तसंच। त्याच्यानंतर A12 पोझिशनचा नंबर, A12 मीन्स स्मॉल a12 पोझिशन जे आहे त्या पोझिशनचा A12 म्हणजे इथे 3 हा नंबर, तर 3 नंबर म्हणजे ही रो आणि हा कॉलम इग्नोर करायचा, 7 येणार। मग -1 रेस टू काय करायला लागेल, 1 + 2 करायला लागेल, बट 1 + 2 मीन्स 3, सो -1 रेस टू ऑड, -1 रेस टू ऑड आलं की -1 आन्सर येतं, -1 रेस टू इव्हन नंबर आला की +1 आन्सर येतं, माहिती आहे। सो हे -1 झालं, सो -7। A12 पोझिशनचा नंबर आला -7। देन A21 पोझिशन, A21 पोझिशन म्हणजे स्मॉल A21 पोझिशन आहे तो नंबर, हा म्हणजे हा कॉलम आणि ही रो इग्नोर करायची की रोला कुठला 3 नंबर, 3 नंबरचा डिटर्मिनंट किती येतो, 3 येतो। 2x2 आहे म्हणून डिटर्मिनंट काढायला लागत नाही, कारण सिंगल सिंगल नंबर येतात। -1 रेस टू 2 + 1 मीन्स -1 रेस टू 3 म्हणजे साइन चेंज झालं, म्हणजे झालं -3। त्याच्यानंतर A22 पोझिशनचा नंबर, A22 पोझिशन म्हणजे हा नंबर, म्हणजे हा ही रो आणि हा कॉलम इग्नोर केला की 15 आहे। -1 रेस टू 2 + 2 म्हणजे -1 रेस टू 4 साइन अनचेंज इज इक्वल टू +15। सो आपल्याला को फॅक्टर्सचा जो काही मॅट्रिक्स आहे तो इथे मिळाला आहे, तो आता आपण लिहून घेऊ पोझिशन वाईज। सो को फॅक्टर्स, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ A इज इक्वल टू, हे लिहायचं कारण A नाहीये, को फॅक्टर्स ऑफ A। आता A11 पोझिशनचा म्हणजे ही पोझिशन, जी स्मॉल A11 पोझिशन आहे ती, A12 पोझिशन म्हणजे ही पोझिशन -7, जी स्मॉल A12 पोझिशन आहे ती, A21 पोझिशन म्हणजे ही हियर -3, A22 पोझिशन म्हणजे हे 15। आता को फॅक्टर्स ऑफ A काढून झाला, आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे की आपल्याला डायरेक्ट ॲडजॉइंट मिळेल, आणि डिटर्मिनंट काढून ठेवलेलाच आहे त्यामुळे लगेच आपल्याला आन्सर पण मिळेल। सो बाय डेफिनेशन को फॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स हा एकदा फाइंड आउट केला आपण, इथे इझी आहे कारण 2x2 मॅट्रिक्स आहे ना, त्यामुळे पटकन झालं आपलं। आता आपण ॲडजॉइंट ऑफ A काढणार, ॲडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू काय करतो आपण, ॲडजॉइंट ऑफ A म्हणजे हा को फॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढायचा, को फॅक्टर्सच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढायचा, म्हणजे
ही जी रो आहे ती असं कॉलम म्हणून लिहायची. सो 2 मायनस 7 आणि ही सेकंड रो आहे ती सेकंड कॉलम म्हणून लिहायची -3 15. सो अशा पद्धतीने 2 -3 -7 15 हा आपला काय झाला ऍडजॉइंट ऑफ ए आलेला आहे. तर चेक करा की 2 -7 असे आणि विथ साइन नीट आले तर बघा -3 15. सो आपला हा ऍडजॉइंट ऑफ ए फॉर्म झालेला आहे. आता डेफिनेशन आपल्याला माहिती आहे इन्व्हर्सची आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. सो इन्व्हर्स ऑफ ए therefore A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A which is equal to 1 upon determinant किती आलं ते 1/9 into adjoint of A म्हणजे हा मॅट्रिक्स 2 -3 -7 15. सो पाहिजे तर तुम्ही हा 1/9 चा आतमध्ये सगळ्याला मल्टिप्लाय 2/9 3/9 असं सगळं ते करू शकता पण गरज नाही नुसतं 1/9 बाहेर ठेवलं तरी चालेल. सो A इनव्हर्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1/9 इंटू हा मॅट्रिक्स 2 -3 -7 15. सो रो अँड कॉलम ऑपरेशन्स ने गेलं तरी हाच इनव्हर्स येणार आहे. पण ऍडजॉइंट मेथड ही थोडी जास्त इझी आहे. आता आपण हे 2/2 चा एक्झाम्पल बघितला. नेक्स्ट आपण 3/3 चा एक्झाम्पल